नमस्कार मित्रांनो, आज आपण इडलीची फ्राय इडली बघणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे ही जी आपण इडली केलेली आहे, तर नुसती इडली आणि ते खाऊन कंटाळा येतो। मग ही राहिलेली इडली जी असते त्याच्यापासून काहीतरी वेगळं, मग आपण ही फ्राय इडली बघणार आहोत। तर हे इडली घेतली होती मी आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। आता ही इडली मी अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवली होती जेणेकरून ती कडक होते। आता ही आपल्याला तेलात तळून काढायची आहे। हे बघा, आता हे मी तेल घेतलेलं आहे थोडंसं। आता त्याच्यात आपल्याला हे तुकडे म्हणजे असे फ्राय करून घ्यायचे, वर खाली करायचे, पूर्ण डीप तेलात तळायचे नाहीयेत। हे बघा, आता हे मी टाकलेलं आहे त्याच्यात। तर हे आपल्याला छानपैकी वर खाली करून थोडेसे असे गुलाबी करून घ्यायचे। हे बघा, आता ही मी थोडीशी अशी गुलाबी होईपर्यंत वर खाली करून फ्राय करून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे। तर मी त्यासाठी घेतली अर्धा चमचा मोहरी, हे जिरं घेतलेले आहे अर्धा चमचा, थोडी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। हे बघा, आता हा मिरची पावडर घेतलेली आहे, थोडी हळद, थोडा चाट मसाला, थोडी मिरी पावडर आणि थोडी आमचूर पावडर घेतलेली आहे। हे बघा, आता ही मोहरी टाकलेली आहे मी। आता ती मोहरी तडतडली। हे बघा, आता हे जिरं टाकलेलं आहे, हे पण छान तडतडले। आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। हे बघा, आता हा आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे। आता कढीपत्ता पण छान तडतडतोय। आता आपण जे मसाले मी तुम्हाला दाखवले होते ते मिक्स करायचे। हे बघा, आता आपण हे मसाले पण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, ते पण आपल्याला छान तेलामध्ये बारीक गॅस करायचा आणि त्याच्यात परतून काढायचे ते। हे बघा, आता हे जे आपण इडली थोडीशी तेलामध्ये जी फ्राय केली होती ती पण आपल्याला ह्याच्यात अशी वर खाली करून घ्यायची आहे। त्या मसाल्यामध्ये मसाला पूर्ण कोट झाला पाहिजे त्याला। हे बघा, आता हे पूर्ण मसाला त्याला कोट झालेला आहे। आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत थोडंसं वर खाली करून घ्यायचं। खायला खूप छान लागते ही इडली पण अशी पण। हे बघा, आता ही आपली फ्राय इडली तयार झालेली आहे, खायला खूप छान लागते। हे बघा, अशा प्रकारे आपली फ्राय इडली बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।